एक बेहद चौंकाने वाली खबर सामने आई है। अनाथ और असहाय बच्चों को भी लाडली बहन योजना का झटका लगा है। 0 से 18 वर्ष आयु वर्ग के अनाथ, निराधार, बेघर और एकल पालक बच्चों को क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले बाल संरक्षण योजना के तहत प्रति माह 2250 रुपए की आर्थिक सहायता दी जाती है। बुल्ढाना जिले में इसके 6056 लाभार्थी हैं, जबकि राज्य भर में ये संख्या 1.5 लाख तक हो सकती है। लेकिन पिछले 8 महीने से इन सभी अनाथ और निराधार बच्चों को आर्थिक लाभ नहीं मिल रहा है। लाडली बहन योजना के इस बदलाव से एकल माता पिता में भारी आक्रोश है। असा प्रकार आहे। गेलं 1 वर्ष झालं तटकरे ताई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेचे पैसे डीबीटी मार्फत डायरेक्टली लेकरांच्या खात्यावर पडणार होते, ते आणखी नाही पडलेले नाहीत। मग माझ्या मुलांचं शिक्षण मी थांबवू का? तर माझंच मूल आहे असं नाही, तर तमाम महाराष्ट्रभरामध्ये ही जी गोंधळ उठलेला आहे ते एकमेव लाडक्या बहिणीमुळे उठलेला आहे। आणि इकडचा आणि ती संपूर्ण तिकडे लाडक्या बहिणीला दिला जातो आणि मुलांचं शिक्षण थांबते। आणि असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या लेकराचं शिक्षण दर्जेदार व्हायला पाहिजे। ग्रामीण भागातले आम्ही लेकरं जरी असलो, आमची लेकरं ग्रामीण भागातले जरी असले तरी आमच्या लेकरांना ट्युशन्स असतात, शिक्षण आहे, त्यांचं खाणं पिणं कपडा लता ह्या सगळ्या गोष्टी आहेत। पण वाढत्या महागाईमुळे आम्हाला तेही काही करता येत नाही। जमेल तेवढं जमेल तसं आम्ही मुलांना शिक्षण देतोय। जर समजा मला जर इतकंही करता नाही आलं तर माझ्या मुलाचं 1 वर्षाचं शिक्षण जर थांबलं त्याला जबाबदार एकमेव तटकरे ताई असतील। बुलढाणा जिल्ह्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत जो की अनाथ बालक असेल, 0 ते 18 वयोगटातील एकल पालक असेल, तर अशा बालकांना त्यांच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून ही योजना राबवली जाते। या अंतर्गत सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये साधारणतः 6054 लाभार्थी यामध्ये लाभासाठी पात्र असून त्यांचे 12 ज्या संस्था शासनाकडून आपल्याला मान्यता प्राप्त होऊन आलेल्या आहे, तर त्यांच्या मार्फत त्यांच्यावरती लाभ देण्याबाबत तसेच इतर सामाजिक सर्वेक्षण बाबत कार्यवाही करण्यात येते। इतर लाभार्थ्यांच्या बाबतीत आपलं जिल्हा बाल संरक्षण कक्ष असेल, संरक्षण अधिकारी असेल, तर यांच्या मार्फत नियमित पाठपुरावा करून त्यांना लाभ देण्याबाबत कार्यवाही केली जाते।